नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण पाहणार आहोत पीएम किसान म्हणजेच किसान सन्मान निधी योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाची आणि आनंददायी खुशखबर तसेच काहींना टेन्शन देणारे देखील अपडेट आलेले आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून सस्पेन्शन अकाउंट आहेत, अर्थात एकच घरामध्ये एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्या कारणाने अशा लाभार्थी शेतकऱ्यांना 19व्या हप्त्यापासूनच हप्ते देणे शेतकऱ्यांना बंद केले गेले आहेत। त्याचप्रमाणे अशा भोगवटा अकाउंटची व्यवस्थित पडताळणी करण्यासाठी प्रत्येक राज्यांना सूचित देखील केले होते। त्याच पार्श्वभूमीवर प्रत्येक राज्य शासनाच्या माध्यमाद्वारे अशा प्रकारच्या भोगवटाधारक सस्पेशियस अकाउंट आहेत अशा शेतकऱ्यांचे पडताळणी चालू केले गेले। त्यांच्या या ॲग्रीस्टॅग फार्मर आयडी तसेच एक अर्ज भरून देण्याचं सांगितल्याप्रमाणे असल्यामुळे भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांनी अर्ज देखील भरून दिलेले आहेत। तर याच शेतकऱ्यांचे पडताळणी झालेले आहेत आणि त्यानंतर पात्र झालेल्या लाभार्थ्यांना 20वा 21वा तसेच 22व्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहेत। म्हणजे जे शेतकरी लाभार्थी पात्र आहेत अशा लाभार्थ्यांच्या 20व्या 21व्या आणि 22व्या अशा तिन्ही हप्त्याची रक्कम जी 6000 रुपये आहे ते पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत। त्याचप्रमाणे काही दिवसांनी किंवा महिन्यांनी हे पात्र शेतकरी नमो शेतकरीच्या हप्त्यासाठी देखील पात्र असणार आहेत। त्यामुळे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे पण हप्ते मिळू शकणार आहेत। या संदर्भात अशा प्रकारचे अपडेट आले की आपल्या चॅनलवरती अपडेट देण्यात येईल। मित्रांनो, यामध्ये शेतकरी बांधवांनो, सध्या तरी पीएम किसान सन्मान निधी योजना ज्यांचे मिळणे बाकी आहेत तसेच यामध्ये अर्ज केलेले शेतकरी लाभार्थी जे पात्र होणार आहेत अशा शेतकऱ्यांना तिन्ही हप्ते दिले जाणार आहेत। आणखी एक महत्त्वाची अपडेट हे 23व्या हप्त्याला घेऊन आहे। मित्रांनो, यामध्ये 23वा हप्ता मिळण्याच्या संदर्भात अशा काही शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेले नाहीत अशा फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांचे तसेच जे सस्पेन्शन अकाउंटमध्ये जे शेतकरी गेले आहेत अशा शेतकऱ्यांचे 23व्या हप्त्यापासून त्यांना हे 23वे हप्ते देणे बंद केले जाणार आहेत। कृषी योजनेकरिता असो किंवा पीएम किसान करिता असो, पीक विमा करिता असो, कर्जमाफीसाठी असो, अशा आणखी कोणत्याही बाबीसाठी असो, फार्मर आयडी हे शेतकऱ्यांना बंधनकारक केले आहेत। आता ज्यांच्याकडे फार्मर आयडी आणि ज्यांचे ॲग्रीस्टॅग मध्ये नाव नोंदणी आहे अशा शेतकरी बांधवांना पीएम किसानचा 23वा हप्ता दिला जाणार आहे। अशा प्रकारची सूचना हे प्रत्येक राज्यांना केंद्र कृषी मंत्रालयाच्या माध्यमाद्वारे सांगण्यात आले आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आपण जर कोणी फार्मर आयडी काढलेले नसेल तर प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपली फार्मर आयडी काढून घ्यावे, कारण आपले पुढील येणारे जे काही हप्ते असतील ते बंद पडणार नाही, ते सुरळीत मिळत राहतील। त्याचप्रमाणे आपण जर पात्र असाल तसेच सस्पेशियस अकाउंटमधून आपण जर बाहेर निघालेले असाल तर आपणास या तिन्ही हप्ते जमा करण्यात येतील, म्हणजेच तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित केले जातील। तर अशी ही एक महत्त्वाची अपडेट शेतकरी बांधवांना होती। इतर आपल्या सर्व शेतकरी मित्रांना ही अपडेट अवश्य शेअर करा। तसेच चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच महत्त्वाच्या अपडेट आपल्याला या चॅनलवरती भेटत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूया अशाच नवीन एखाद्या माहितीच्या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।